शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी वन कामगारांचे मुंबईतील आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे। आम्ही मुंबई आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलनाची शासनाला नोटीस दिलेली आहे। त्या नोटीसप्रमाणे आम्ही 1 मे 2025 पासून अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले आहोत। मी हरिभाऊ विठ्ठल पुजारी सामाजिक वनीकरण वनक्षेत्र कार्यालय अंबाजोगाई अंतर्गत गेली 38 वर्ष सेवा करूनही अजून मी सेवेत कायम झालेलो नाही। मी 2021 मध्ये सेवानिवृत्त पण झालेलो आहे। तरी शासनाने आम्हाला या सेवेत कायम करून घेऊन आम्हाला सर्व बेनिफिट द्यावेत या मागणीसाठी आम्ही आझाद मैदान येथे अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले वन कामगार महाराष्ट्रात एकूण 3339 वन कामगार या कायम होण्यापासून वंचित राहिलेले आहेत। त्या पूर्ण 3339 लोकांना कायम करण्यासाठी ही आमची अन्नत्याग आंदोलन चालू आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही अनेक वर्षापासून करता। हां सरकार का दखल घेत नाही असं काय तुम्हाला? सरकार दखल घेत नाही। सरकार ती रोजगार हमीचे दिवस त्यांनी काढून आमच्यानंतर लोक लागलेले कायम केले ना। आम्हाला तसं ठेवलं ना, काम सगळ्यांनी एकच केलं, पगार सगळ्यांनी एकच घेतला। हे आमच्यावर झालेला अन्याय आहे। हे त्या अन्यायाच्या विरोधात ही लढाई आमचा। एकूण किती कामगार असे आहेत? 3339 महाराष्ट्रात एकूण कामगार आहेत। त्या पूर्ण कामगारावर हेच अन्याय झालेला आहे। काय तुमची मागणी आहे? आमची मागणी आम्हाला सेवेत कायम करून सर्व बेनिफिट ज्या लोकाला कायम करून बेनिफिट जे दिलेत ते बेनिफिट आम्हाला मिळावेत। तुम्ही वन खात्याचे कामगार? वन खात्याचे कामगार। कामगार दिन शासनाने मोठ्या थाटामाटात साजरा केला। हां, आणि आम्ही कामगार अन्नत्याग आंदोलनाला बसला। काय म्हणायचं या घटनेला? आता काय म्हणायचं त्याची दखल शासनानं घ्यावी ना। आम्हाला काय म्हणायचं आम्ही तर त्यांच्या येऊन समोर येऊन बसलो ना। आम्ही याची दखल शासनानं घ्यायची आता। आणि शासन जोपर्यंत दखल घेणार नाही तोपर्यंत आमचं एखादं मेलं तरी आम्ही वापस बी जाणार नाहीत, आता उठणार बी नाहीत। आता ते आमचे पोलीस बंधू म्हणते बाबा तुम्ही अन्नत्याग करू नका, हे करू नका, ते करू नका। ती त्यांचं काम करायचं, आम्ही आमचं काम करायला लागलं। आम्हाला आता घरी बी मेले तर जमावत, इथंही मेले तर जमावत ना। घरी जाऊन बी मेलं तरी पोरं सोरं मातीच करणार, इथं सरकार करील। एवढा कशाला ताण घ्यायचा आता? नाहीतरी झालं आमचं वय बी झालं आता 64-65 वर्ष वय। काय करणार आम्ही? घरी जाऊन काही कामधंदा होतं आम्हाला करायचं काय आणि पोट भरायचं कसं आम्ही? त्याच्यापेक्षा मरू आम्ही इथंच। शासन 58 वयापर्यंतच नोकरी देतं। 58 वयापर्यंत नोकरी देतं, परंतु 38 वर्ष नोकरी केली मी रोजंदारीची, तरी मी कायम नाही ना। 58 वर्ष 33 वर्ष हे सगळंच माहिती आहे शासनाचे नियम। पण शासनानं कुठल्या नियमाचं बंधन पाळलं ते आमच्यावर हे केलं शासनानं। सगळा अन्यायच केलेला ना। 82ला लागलेला कामगार कायम होत नाही आणि त्याच्यानंतर 89ला लागलेला कामगार कायम होतो। त्याचा वनमजूर म्हणून कायम होऊन वनरक्षक होतो, वनरक्षकाचा वनपाल होतो। वनपालच्या नंतर RF होऊन ते रिटायर झाले लोक, ती पेन्शन उचलतात आज आणि आम्ही अजून खायला मागतो। ही शासनाची धोरण आहे। तर ह्या गोष्टीकडं शासनानं लक्ष केंद्रित करून आम्हाला 3339 लोकांना कायम करण्याचा निर्णय जोपर्यंत शासन घेत नाही, मुख्यमंत्री कॅबिनेट मीटिंग घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत। आजपर्यंत अनेक आंदोलनं केली, भरपूर आंदोलनं करून त्यावेळेस मंत्री लोकप्रतिनिधी काय उत्तर द्यायचे? काहीच नव्हतं उत्तर। आता तरी हे जवळपर्यंत आम्ही आंदोलन करायला तेव्हापासून हे पत्र निघालेलं काय दिलं शासनाने? हे शासनानं आता सांगितले व हे राहून गेलेले लोक जे आहेत त्यांची माहिती पाठवा 5 मुद्द्यात, आणि त्या 5 मुद्द्याची माहिती पाठवून मग त्याच्यावर आपण निर्णय घेऊ। हे पत्र कधी पाठवलं आणि माहिती तुम्ही? हे पत्र 12/7/2024 पाठविलेलं पत्र। आज 9 महिने व्हायला लागले, ती माहिती येत नाही अजून। तुम्ही माहिती दिली आहे का वरती? आम्ही कुठून देणार? त्यांचे अधिकारी माहिती देतात ना। त्यांनी अधिकाऱ्याला माहिती मागितली आमची, आम्ही किती दिवस सेवा केली, कोणत्या योजनेत केली, किती दिवस आहेत, ही त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला मागितलं। पण अधिकाऱ्याला फक्त 1 वर्षाला 1 पत्र काढून देतात, पुन्हा त्याच्यावर विचारत नाही बाबा का माहिती पाठविली नाहीस। त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेस 17/2/2025ला नागपूरच्या साहेबावर मोर्चा काढला, आत्मदहनाची नोटीस दिली, त्याच्यानंतर साहेबाला आम्ही 1 महिन्याच्या आत माहिती पाठवून त्याला 3 महिने व्हायले झाले। 3 महिन्यापासून बी अजून त्याचा पत्ता नाही, माहिती आलीच नाही अजून। शासनाला माहिती सादर झाली नाही, त्याच्याकडे माहिती आली नाही अजून। 2 दिवस झालं आंदोलन करते, कोण आले का सरकारचं? कोणी आलं नाही, गेलं नाही, कोणी नाही। सरकारचं कोणी येत बी नाही, जात बी नाही। सरकारचं इथं येईलच कधी? आमचं जेव्हा एखादं खलास होईल इथं, तोपर्यंत सरकार बघणार नाही आमच्याकडे, ही आम्हाला त्याची 100% खात्री आहे। म्हणून आम्ही इथं अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो। आम्ही इथून हलणारच नाहीत।
आमची सारं कायम झाल्याशिवाय मेलो तर इथंच का मरणं व्हायना. घरी मरायचं आणि इथंही मरायचं, पण आम्हाला कायम केल्याशिवाय आम्ही जाणारच नाही. किती वर्षापासून काम करतो? आम्ही लय दिवस झाले आता कामं करतो. रोजगार हमीचे कामं करू नये, पगारही नाही. तर आम्हाला 1.5 वर्ष झाले. आम्ही अजूनही कामावर 25 वर्ष हां 30-35 वर्षे झाले ना काम करतो. कामं करतात ना आम्ही. हां. या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.